विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र परिचय या टॉपिकमधील पॉइंट आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक. डिफरन्स बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या की मी सर्व व्हिडिओच्या लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ निवडून आपण व्हिडिओ पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातला फरक लक्षात घेत असताना आपण आतापर्यंत जे पॉइंट्स अभ्यासले आहेत यावरनं हा आपण फरक लिहू शकतो, मांडू शकतो. तर तो आपण आता प्रत्यक्षात पाहूया. पहिला आहे सूक्ष्म आणि दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र. तर आपण डावीकडचा पॉइंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि उजवीकडचा मुद्दा आहे आपला स्थूल अर्थशास्त्र. तर पहिला मुद्दा आहे फरकाचा. तर अर्थ, आता फरकाची मांडणी कशी केली आहे ते पण पाहून घ्या. आपल्याला फरकाचा पॉइंट वरती लिहिल्यानंतर खाली मध्यभागी एक मुद्दा त्या ठिकाणी एका ओळीला लिहायचा असतो आणि त्यानंतर दोन्ही बाजूला त्यातील डिफरन्स, फरक हा लिहायचा असतो. एक फरक पूर्ण लिहून झाल्यानंतर पुन्हा नवीन ओळीला मध्यभागी दुसरा मुद्दा त्या ठिकाणी लिहायचा असतो आणि नंतर पुन्हा परत दोन्ही बाजूला दोन ठिकाणी त्याचा फरक त्या ठिकाणी लिहायचा असतो. अशा प्रकारेच उत्तरपत्रिकेमध्ये फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर लिहावयाचे असते. तर इथे आपल्याला फरक स्पष्ट करा हा मुद्दा कसा लिहायचा आहे आणि काय लिहायचं आहे हे दोन्हीही एकाच वेळेस मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र यातला पहिला पॉईंट आहे आपला अर्थ. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर इथे अर्थव्यवस्थेतील विविध वैयक्तिक घटक जे असतील त्यांच्या वर्तनाचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो किंवा ज्या अर्थशास्त्रात केला जातो त्या अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात असं आपणास लिहिता येईल. त्याचप्रमाणे मग स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ लिहित असताना आपण सांगू शकतो की संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो किंवा ज्या शास्त्रामध्ये हा असा अभ्यास केला जातो त्या अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. दुसरा पॉइंट आहे साधने. साधने म्हणजे थोडक्यात आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काही साधने वापरणे आवश्यक आहे, त्याशिवाय आपण व्यवस्थितपणे त्याचा बारकाईने अभ्यास करू शकत नाही आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा ही साधने अभ्यासासाठी वापरली जातात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे समग्र मागणी आणि समग्र पुरवठा ही साधने अभ्यासासाठी वापरली जातात. तर या साधनांचा अभ्यास केल्यानंतर दोन्ही अर्थशास्त्रांचा अभ्यास आपल्याला सखोलपणे करता येतो. तिसरा पॉइंट आहे आपला फरकाचा मुद्दा व्याप्ती. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पाहायला जर गेलं तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादी घटकांचा समावेश झालेला दिसून येतो आणि त्या इत्यादी घटकांवरनं आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सविस्तरपणे अभ्यासता येते. त्याचप्रमाणे उजवीकडे आपण लिहू शकतो स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा इत्यादी घटकांच्या अभ्यासातून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात येते किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास करताना इत्यादी घटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. चौथा फरकाचा मुद्दा आहे महत्त्व. अर्थात सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपण हा पॉईंट पाहिलेलाच आहे. त्यातील जे मुद्दे आहे तेच आपण इथे फरकाचे मुद्दे म्हणून लिहू शकतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हे किंमत निर्धारण, प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय,
इत्यादी घटकांवरून लक्षात येते. थोडक्यात किंमत निर्धारण, प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय यावरून सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्या लक्षामध्ये येते. तर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हे आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादी घटकांवरून लक्षात येते. म्हणजेच सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्व हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास या घटकांचा अभ्यास केल्याशिवाय लक्षात येत नाही. तर या घटकांवरूनच स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपल्याला असलेले दिसून येते. पाचवा मुद्दा आहे सिद्धांत. तर सिद्धांतामध्ये आपण पाहिलं गेलं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत हा समाविष्ट केलेला आहे आणि किंमत सिद्धांतावर आधारितच किंवा त्याच्या अभ्यासावर आधारितच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास अवलंबून आहे. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत समाविष्ट आहे. थोडक्यात उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्ये स्थूल अर्थशास्त्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येते किंवा त्या सिद्धांतावरच आधारित स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आहे असं म्हटले जाते. पुढचा मुद्दा आहे आपल्याला दिलेला उदाहरण. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उदाहरणाचं जर पाहायला गेलं तर आपल्याला वैयक्तिक उत्पन्न, व्यक्तिगत उत्पादन आणि ही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची उदाहरणे आहेत. तर या वैयक्तिक उत्पन्न आणि व्यक्तिगत उत्पादन यावरून सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपल्याला चांगला अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन अशा समग्र घटकांमधून स्थूल अर्थशास्त्राचे उदाहरणे या ठिकाणी आपल्याला देता येतात. आणि त्याचबरोबर या राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन यासारख्या समग्र अशा घटकांमधून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून या समग्र घटकांची माहिती त्या ठिकाणी आपल्याला सहज प्राप्त होते. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक हा आपल्याला टिपा लिहा या प्रश्नासाठी सुद्धा उपयुक्त पडतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आपण डाव्या बाजूला या 5 ते 6 मुद्द्यांचा फरक त्या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. तर या फरकावरून आपण फक्त हेच मुद्दे लक्षात घेऊन त्या ठिकाणी जर आपण टिपा लिहा किंवा थोडक्यात माहिती लिहा आणि सूक्ष्म अर्थशास्त्र असा जर पॉईंट आपल्याला आलेला असेल तर आपण हे 6 मुद्दे आणि त्याबद्दलची माहिती आपण एकाखाली एक लिहून काढली की त्याही प्रश्नाचे उत्तर आपले तयार होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राची म्हणजेच उजव्या बाजूच्या कॉलममधील माहिती आणि त्याचे जे कॉमन मुद्दे आहेत हे 6 मुद्दे घेऊन आपण त्याचे पण छानपैकी टिपा लिहा किंवा थोडक्यात माहिती लिहा अशा प्रश्नाचे उत्तर यामधून तयार करून लिहू शकतो. अर्थात फरक स्पष्ट करा या प्रश्नाच्या अभ्यासातून आपल्याला फरक तर समजतोच, त्याचबरोबर आपल्याला टिपा लिहा, थोडक्यात प्रश्नाचे उत्तर लिहा अशाही प्रश्नांची उत्तराची चांगल्या प्रकारची तयारी होते. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक आपल्याला परीक्षेला विचारला जातच असतो. हा एकमेव फरक या टॉपिकमधील आहे आणि त्यामुळे त्याला महत्त्व आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 2 मार्कांसाठी फरक स्पष्ट करा हा प्रश्न येत असतो. तर इथे फरक स्पष्ट करा 2 मार्कांसाठी असताना आपल्याला 2 अचूक मुद्दे अचूक स्पष्टीकरणासह आपण लिहिले पाहिजे किंवा लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स पडू शकतात. परंतु आपल्याला कधी आपण उत्तरपत्रिकेमध्ये फरक लिहित असताना आपल्याकडनं चुका होण्याची शक्यता असते. म्हणून 2 मार्काला जरी हा प्रश्न येत असेल बोर्डाला तरी सुद्धा आपण मात्र 2 पेक्षा जास्त मुद्द्यांचा समावेश उत्तरामध्ये करावयाचा आहे. मग 3 किंवा 4 मुद्दे लिहा. इथे 6 मुद्द्यांचा समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. यापैकी आपण कोणतेही 4 मुद्दे लिहा
अचूक लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 1-2 मुद्दे आपण जास्त जर लिहिले तर आपल्याला एखादा मुद्दा चुकला असेल किंवा आपल्याला मार्क कमी होऊ नये म्हणून आपण 2 मुद्दे जर जास्त लिहिले तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क समोरचा परीक्षक देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये फरक आणि फरकाबद्दल आणि मार्कांबद्दल दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहत राहा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेल्या आहेत. त्यावरून आपण पाहिजे तो व्हिडिओ निवडून पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. Thanks for watching my video.